एखाद्या दिवशी असं काहीतरी घडतं ना, की तोंडातून आपोआपच निघतं, की दुष्काळात 13वा महिना. आज नाश्त्याला अचानकच इडलीचा बेत केला होता. मम्मी आहे तर मी ठरवलंच होतं, की एखाद दुसऱ्या दिवशी इडली होऊनच जाऊ देत. त्यात अचानकच विचार आला म्हणून मी इडलीचं आयतंच पीठ विकत आणलं होतं आणि मस्त असं इडली बनवलं. नाश्ता वगैरे केला. मग दुपारच्या वेळेस ना मम्मीने चटणी छान अशी डब्यात भरून ठेवली होती. ती मिक्स केली. दुपारी आराम केला आणि खूप दिवसांपासून ना मला भांड्याचं मोठं रॅक घ्यायचं होतं. माझ्याकडे जे आहे ते छोटं आहे. त्याच्यामध्ये भांडी काही सगळीच बसत नाहीत. तर मम्मी आहे तर मी आणि मम्मी दोघी पण भांड्याच्या दुकानात जाऊन रॅक बघून आलो आणि फक्त एक गोष्ट बघायची म्हणून गेलो होतो, तर पूर्ण बाजारभर फिरून आलो. भाज्या तर घेतल्याच आणि भाज्यांवरून कधी फळांपर्यंत पोहोचलो ते समजलंच नाही. केळी, द्राक्षे, चिकू वगैरे बघत सगळं ते पण घेऊन मग घरी आलो आणि इतकं घरी आल्यावर गरम होत होतं ना, यायलाच संध्याकाळचे 8 वाजले आणि भूक लागली होती, गरम पण होत होतं. त्यात स्वयंपाक बनवायला घेतला तर लाईटच गेली. म्हणजे बघा ना, दुष्काळात 13वा महिना असल्यासारखं लाईट गेली आणि खूप जास्तच गरम व्हायला लागलं. त्यात खिडकीतून बघितलं तर समोरच्याकडे पण काही जणांकडे लाईट होती. लाईट आल्या फॅनकडे बघितलं. फिरणारा फॅन मनाला ना गरमीमध्ये सुकून देऊन जातो. संध्याकाळी जेवण करून इव्हिनिंग वॉकला गेलो होतो बिल्डिंगच्या खाली. चला तर मग भेटूयात उद्या. बाय.